Good morning, friends. Today I discuss about dual stacker. Dual stacker. Dual means direct online stacker. Dual stacker is one which a contactor with no volt coil relay, on-off push buttons and overload relay are incorporated and enclosures. Dual stacker. Specification of dual stacker. Single phase is a single phase, 3 phase. Voltage is 230 volt or 415 volt. Current rating 10, 16, 32, 40, 63, 125 or 300 amps. No volt coil rating AC 230 volt or 250 volt, 400 volt or 440 volt. ड्युअल स्टार्टर मध्ये आपण काय बघायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ड्युअल स्टार्टर मध्ये जे काही पार्ट्स आहेत पार्ट्स कोणते असणार आहे तर एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टर असणार आहे, नो व्होल्ट रिले असणार आहे, ऑन ऑफ पुश बटन्स असणार आहेत, ओव्हरलोड रिले असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्या स्टार्टर मध्ये आतमध्ये बसवलेले जे काय एन्क्लोजर्स आतमध्ये असणारे पार्ट्स. तर स्पेसिफिकेशन ऑफ ड्युअल स्टार्टर मध्ये फेजेस वरून आपल्याला ड्युअल स्टार्टर मिळतात. सिंगल फेज आणि 3 फेज. व्होल्टेज मध्ये 230 व्होल्ट आणि 415 व्होल्ट. करंट रेटिंग मध्ये सांगितलेलं आहे 10 एंपियर, 16 एंपियर, 32 एंपियर, 40 एंपियर, 63 एंपियर, 125 एंपियर आणि 300 एंपियर पर्यंत आपल्याला काय म्हणतात करंट रेटिंग मध्ये ड्युअल स्टार्टर मिळतात. नो व्होल्ट कॉइलचं रेटिंग जेणेकरून त्यामध्ये नो व्होल्टची कॉइल असते ती काय असते 230 वरती चालणारी जी सिंगल फेज साठी म्हणून आपण वापरतोय आणि 400 व्होल्ट किंवा 440 व्होल्ट याच्या व्यतिरिक्त 380 व्होल्ट पर्यंत काय मिळतात की नो व्होल्ट कॉइल मिळतात. नेक्स्ट तर नेसेसिटी ऑफ स्टार्टर. The initial rush current is controlled by applying a reduced voltage to the stator winding during the time of starting. सुरुवातीचा जो काय जास्तीचा करंट असतो तो कमी करण्यासाठी काय केलं जातोय की स्टार्टरची आवश्यकता असते. टू प्रोटेक्ट द मोटर फ्रॉम ओव्हरलोड करंट अँड लो व्होल्टेज. ओव्हर व्होल्टेज किंवा अंडर व्होल्टेज याच्यामधून काय होतं की करंट जास्त होऊन मोटर जळण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी काय केलं जातं स्टार्टरची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये अप टू 3 HP किंवा 5 HP पर्यंतच्या जी मोटर्स असतात त्यांना त्याच्यामध्ये ड्युअल स्टार्टरचा वापर हा केलेला असतो. नेक्स्ट तर इथं ड्युअल स्टार्टरचा सर्किट डायग्राम दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये सिंपल पद्धतीने आहे. याच्यामध्ये ड्युअल स्टार्टर अशा पद्धतीने सर्किट आहे की याच्यामध्ये काय बसवलेला आहे ICDP स्विच MCB किंवा फ्यूजच्या मार्फत बसवलेला आहे. त्याच्यानंतर ना कॉन्टॅक्टर आहे. पण सांगितलं तर कॉन्टॅक्टर आहे त्याच्यामध्ये. तर हा आहे तो कॉन्टॅक्टर आणि हा आहे ते रिले आणि त्याच्यानंतर स्टॉप पुश बटन, स्टार्ट पुश बटन याचं सगळ्याचं सर्किट कनेक्शन करून काय केलेलं आहे ड्युअल स्टार्टरचा सर्किट डायग्राम हा बनवलेला आहे. तर याच्यामध्ये आपण हा वर्क कसा करतो ड्युअल स्टार्टर हा वर्क कसा करतो ते पाहायचं आहे. तर सुरुवातीला ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की 3 फेज सप्लाय दिलेला आहे. त्याला 3 फेज सप्लाय आपण ICDP ला दिल्यानंतर त्याच्या थ्रू काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये ओव्हरलोड रिलेला काय दिलेलं आहे सप्लाय दिलेला आहे आणि त्याच्यानंतर काय आहे की कॉन्टॅक्टरला आणि कॉन्टॅक्टर थ्रू मोटरला अशामध्ये ही जी रेड कलर मध्ये जी वायर असतात RYB हे जे कलर मध्ये दिसतं ते काय आहे की पॉवर सर्किट आहे आणि त्याच्यामध्ये जे बाकीचे जे कनेक्शन दिसतात ते काय आहे कंट्रोलिंग सर्किट आहे. याच्यामध्ये दोन आहेत एक पॉवर सर्किट आणि दुसरं कंट्रोलिंग सर्किट. नेक्स्ट तर इथे जे दिसत आहे तुम्हाला ते कंट्रोलिंग सर्किट दिसत आहे. ड्युअल स्टार्टर बेसिक कंट्रोलिंग सर्किट. तर याच्यामध्ये सिंगल फेज च हे काय दाखवलेलं आहे बेसिक कंट्रोलिंग सर्किट दाखवलेलं आहे. हे आपण 3 फेज मध्ये सुद्धा करू शकतो. परंतु आता सध्या आपण बघायचं झालं तर आपल्याला 3 फेज मध्येच बघावं लागणार आहे. आणि 3 फेज जे सर्किट आहे
तर डेव्हल स्टार्टर मध्ये एखादं डेव्हल स्टार्टरचं वायरिंग करत असताना त्याच्यामध्ये काय बघावं लागणार आहे आपल्याला कंट्रोलिंग सर्किट पाहावं लागणार आहे. म्हणजे कंट्रोलिंग सर्किट बघत असताना कंट्रोलिंग सर्किट कनेक्शन केल्यानंतर ना तो डेव्हल स्टार्टर वर्क कसा करतो ते आपण बघायचं. सिंपल कंट्रोलिंग सर्किट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोलिंग सर्किट जर अभ्यास केला तर डेव्हल स्टार्टर तुम्हाला कनेक्शन करता येणार आहे. डेव्हल स्टार्टर मध्ये जे काही फॉल्ट असेल तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते काय करू शकाल, त्याचं कनेक्शन करू शकाल. त्याच्यानंतर ना स्टार्टर कनेक्शन झाला, डेव्हलचं स्टार्टर इंटरनल कनेक्शन झाला, त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, मोटर कनेक्शन सुद्धा पण त्याच्यामध्ये करू शकता. परंतु सुरुवातीला बघूया आपण डेव्हल स्टार्टर मध्ये आतील जे वायरिंग आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. तर सिंपल असं कंट्रोलिंग सर्किट आहे त्याच्यामध्ये. तर ह्या सर्किट मध्ये जी एनव्हीसी कॉइल जी आहे, ही एनव्हीसी कॉइल जी आहे त्याला 2 फेजचा सप्लाय द्यावा लागतो. किती फेजचा? 2 फेजचा. एक तर ऑलरेडी मिळालेला आहे, या टू मार्फत इथं काय झालेलं आहे की दुसरा सप्लाय आपल्याला इथं कशाला मिळालेला आहे, एनव्हीसी ला मिळालेला आहे. आणि एक सप्लाय जो आहे तो कंट्रोलिंग मार्फत काय करायचा आहे, त्या एनव्हीसी ला द्यायचा आहे. सुरुवातीला आपण काय कनेक्ट केलेलं आहे, इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये ओव्हरलोड कॉइल OLC ओव्हरलोड कॉइल काय केलेली आहे, कनेक्ट केली. नेक्स्ट वन मध्ये त्याच्या ओव्हरलोडच्या पुढच्या साइडला आपण काय बसवलेला आहे, एक स्टॉप पुश बटन बसवलेलं आहे. कोणतं बसवलेलं आहे लक्षात येते का? सुरुवातीला ओव्हरलोड कॉइल इथं काय आहे, स्टॉप पुश बटन. हा आहे ते स्टॉप पुश बटन. नंतर आपण कनेक्ट करायचा आहे स्टार्ट पुश बटन. स्टार्ट पुश बटन अक्रॉस म्हणजे स्टार्ट बटनच्या पॅरलल मध्ये आपण काय करायचं आहे की एक ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट कनेक्ट करायचा. कोणता? ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट जो आहे तो कनेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर एनव्हीसी कॉइल आणि शेवटी त्याच्यामध्ये हा आहे तो L1 म्हणजे काय, समजा RYB 3 फेज पैकी आपण काय करू शकतो, याच्यामध्ये R फेज दिलेला आहे. तर R फेज मी सांगितलं तुम्हाला की काय की एनव्हीसी ला 2 फेजचा सप्लाय लागतो. त्याच्यामध्ये एक कोणता दिलेला आहे, आपण कंट्रोलिंग मार्फत R दिलेला आहे. तो R फेज कसा आलेला आहे, R फेज सुरुवातीला ओव्हरलोड कॉइल मध्ये आलेला आहे. ओव्हरलोड कॉइल थ्रू आलेला आहे स्टॉप पुश बटन काय सांगतात की नॉर्मली क्लोज असतो. स्टॉप पुश बटन काय असतो, नॉर्मली क्लोज असतो. आणि नॉर्मली क्लोज असल्यामुळे सप्लाय आर फेजचा पुढे येतो. पुढे आल्यामुळे काय असणार आहे, इथून सप्लाय ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट पर्यंत येतो. पण ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट काय आहे, ओपन आहे. परंतु स्टार्ट पुश बटन मध्ये पुढे पण जात नाही. कारण स्टार्ट पुश बटन हे काय आहे, ओपन आहे. आणि नंतर आपण काय केलं, स्टार्ट पुश बटन प्रेस केल्यानंतर ना हा काय होणार आहे, क्लोज होणार आहे. आणि क्लोज झाल्यामुळे सप्लाय काय होणार आहे, तर एनव्हीसी ला मिळणार आहे. आणि दुसरा फेज हा RYB मधला B फेज काय केलेला आहे, डायरेक्ट कशाला दिलेला आहे, एनव्हीसी ला दिलेला आहे. तर याच्यामुळे काय होणार आहे, एनव्हीसी नो होल्ड कॉइल काय होणार आहे, एनर्जाइज्ड होणार आहे. आणि नो होल्ड कॉइल एनर्जाइज्ड झाल्यामुळे काय होणार आहे, याच्यामध्ये ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट काय होणार आहे, क्लोज होणार आहे. आणि ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट क्लोज झाल्यामुळे आपण बटन काय केलेलं आहे, सोडलेलं आहे. सोडल्यामुळे काय झालं की सप्लाय हा इथून स्टॉप बटन क्लोज असल्यामुळे पुढे येणार आहे. आणि तो इथून काय होणार आहे, ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट मार्फत एनव्हीसी ला सप्लाय म्हणून ही एनव्हीसी कायमस्वरूपी चालू राहणार आहे. त्यामुळे हा ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट पण आहे काय असणार आहे, कंटिन्यूअसली चालू राहणार आहे. अशा पद्धतीनं हे कंट्रोलिंग सर्किट कार्य करतं. अशा पद्धतीने काय करते, कंट्रोलिंग सर्किट कार्य करतात. ज्यावेळी आपण
स्टॉप पुश बटन प्रेस करू त्यावेळी काय होणार आहे, नॉर्मली पुश बटन हा काय असणार आहे, नॉर्मली एनसी असणार आहे. एनसी असलेला काय होणार आहे, येलो होणार आणि पुढे जायचं सप्लाय काय होणार, बंद होणार आणि बंद झाल्यामुळे ही एनव्हीसी सप्लाय कट झाल्यामुळे काही एनव्हीसी डीएनएज होणार आणि त्याच्यामुळे काय होणार, हा ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट ओपन होणार. सिंपल कनेक्शन आहे ज्यामध्ये तुम्ही स्टार्टर ह्याच्यामध्ये काय करू शकता, ड्युअल स्टार्टर मध्ये कंट्रोलिंग वायरिंग हे करू शकता. दॅट्स इट. तर ह्याच्यामध्ये हे जे आहे ह्या पद्धतीत जर अभ्यास करायला गेला आपण तर सिंपल आहे, जसं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आर फेज जो आहे तो काय झालेला आहे, डायरेक्ट कॉइलला गेलेला आहे. लक्ष द्या. आता ह्या डायग्राम पद्धतीने ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलो आपण तर याच्यामध्ये काय असणार आहे आपल्याला, आर फेजचा काय केलेला आहे, डायरेक्ट कॉइलला आलेला आहे. इथून आर फेजचा कुठे आलेला आहे, कॉइलला आलेला आहे. इथं कॉइल मध्ये A1 दिलेला आहे बघा, इथं A1 आलेला आहे. त्याच्यानंतर ना A2 जो आहे तो कुठे आलेला आहे, A2 हा रिले मध्ये आलेला आहे आणि रिले थ्रू कशाला गेलेला आहे, स्टॉप बटनला गेलेला आहे. तर त्याच्यानंतर दुसरा फेज जो बी फेज म्हणतो आपण, तो बी फेज काय झालेला आहे की त्याच्यामध्ये सुरुवातीला ओव्हरलोड कॉइल मार्फत कुठे आलेला आहे, स्टॉप बटनला आलेला आहे. कुठं, स्टॉप बटनला. स्टॉप बटन थ्रू काय झालेला आहे, त्याच्यामध्ये स्टार्ट बटनला आलेला, स्टार्ट बटन थ्रू काय झालेला आहे की एनव्हीसी गेलेला आहे. त्यामुळे काय होणार आहे, हा कंट्रोलिंग सर्किट चालू होणार आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, बी फेज जो आहे तो तिथे स्टार्ट बटनला दिलेला आहे. स्टार्ट बटन ज्यावेळी प्रेस करू त्यावेळी काय होणार आहे, पुढे सप्लाय प्रेस जाऊन हा काय होणार आहे की दुसऱ्या कॉइलला मिळणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की हा ड्युअल स्टार्टर स्टार्ट होणार आहे. ह्याच्यामध्ये हे जे दाखवलेलं आहे ते पॉवर सर्किट आहे आणि हे जे दाखवलेलं आहे ते कोणतं आहे, कंट्रोलिंग सर्किट आहे. नेक्स्ट advantages of dual starter. The advantages of this starter is include the following: the direct online starter is inexpensive starter. Inexpensive starter म्हणजे काय, तो किमतीने काय असणार आहे, स्वस्त असणार आहे. Inexpensive starter. It gives almost complete starting torque at the beginning. सुरुवातीला ज्यावेळी स्टार्ट होईल त्यावेळी काय असणार आहे, त्याचा स्टार्टिंग टॉर्क जास्त असणार आहे. The designing, operating and controlling this starter is very easy. तर याचा डिझायनिंग आणि कंट्रोलिंग आणि त्याचा मेंटेनन्स असतो तो एकदम काय असणार आहे, इझी असणार आहे. अंडरस्टँडिंग अँड ट्रबल शूटिंग आर व्हेरी इझी. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याचा मेंटेनन्स आणि समजून घेण्यासाठी काय आहे, हे सोपं आहे. याचे एडवांटेजेस आहेत. नेक्स्ट, disadvantages of dual starter. The disadvantages of this starter is include the following: starting current is very high. Starting current is very high. सुरुवातीचा जो करंट असतो तो काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर ह्या स्टार्टर मध्ये काय करता येत नाही, आपल्याला स्टार्टिंग करंट कमी करता येत नाही. त्याच्यासाठी दुसरे स्टार्टर आहेत, त्याच्यामध्ये काय करता येतं, स्टार डेल्टा जे काही स्टार्टर्स असतात त्याच्यामध्ये काय होतं, करंट कमी होतो, परंतु ते आपण स्टार डेल्टा स्टार्टर मध्ये बघायचा. तर ड्युअल स्टार्टर आपण काय केलेलं आहे, ह्यामध्ये सुरुवातीचा स्टार्टिंग करंट काय असतो, जास्त असतो, तो कमी करता येत नाही. द लाईफ स्पॅन ऑफ द मशीन कॅन बी रिड्यूस्ड. त्यामुळे काय होतं की त्या मशीनचं जी काय लाईफ असते ती काय होते, कमी होते. इट इज हार्ड मेकॅनिकली, नीडलेस हाय ओपनिंग टॉर्क. तर याच्यामध्ये काय असणार आहे, त्याचा गरजेपेक्षा पण जास्त काय असणार आहे, त्याचा स्टार्टिंग टॉर्क सुरुवातीला असणार आहे. नेक्स्ट, application of dual starter. In an induction motor with a dual starter, the starting current will be about 6 to 7 times the full load current. As such, dual starters are recommended to be used only up to 3 HP squirrel cage induction motor and up to 5 kW double cage rotors. काय सांगितलं आहे, an induction motor with a dual starter, the starting current about 6 to 7 times the full load current. 6 to 7 times the full load current. That's it. Back. ड्युअल स्टार्टर बघूया ना, कल्पना. ड्युअल स्टार्टर starter is the one with the contactor with no coil on a push buttons
ಅಂಡ್ ಓವರ್ಲೋಡ್ ರಿಲೇ ಇನ್ಕಾರ್ಪೊರೇಟೆಡ್ ಆಫ್ ದ ಎನ್ಕ್ಲೋಸರ್ಸ್. ಡ್ಯುಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಒಳಗ ಏನೇನ್ ಇರ್ತೈತಿ, ನೋ ವೋಲ್ಟ್ ಕಾಯಿಲ್ ಇರ್ತೈತಿ, ಆನ್ ಆಫ್ ಪುಷ್ ಬಟನ್ ಇರ್ತಾವ, ಓವರ್ಲೋಡ್ ರಿಲೇ ಮತ್ತು ಅದರೊಳಗ ಏನು ಮಷಿನ್ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಡ್ಯುಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಅದರೊಳಗೆ ಇದೆಲ್ಲ ಕುಂಚಿದಿರ್ತಾರೆ. ಸ್ಪೆಸಿಫಿಕೇಶನ್ ಆಫ್ ಡ್ಯುಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್, ಸ್ಪೆಸಿಫಿಕೇಶನ್ ದಾಗ ಏನಾಗೈತಿ, ಸಿಂಗಲ್ ಫೇಸ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಸಿಗ್ತಾವ, 3 ಫೇಸ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಸಿಗ್ತಾವ. ಅದರೊಳಗೆ ವೋಲ್ಟೇಜ್ 230 ವೋಲ್ಟ್ ಮತ್ತು 440 ವೋಲ್ಟ್. ಕರೆಂಟ್ ರೇಟಿಂಗ್ 10 ಆಂಪಿಯರ್, 14, 32, 40, 63, 125, 300 ಆಂಪಿಯರ್ ತನಕ ಏನು ಸಿಗ್ತಾವ ಡ್ಯುಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ಗಳು ಸಿಗ್ತಾವ. ನೋ ವೋಲ್ಟ್ ಕಾಯಿಲ್ ರೇಟಿಂಗ್, ನೋ ವೋಲ್ಟ್ NVC ಕಾಯಿಲ್ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಅದರ ಕಾಯಿಲ್ ರೇಟಿಂಗ್ ಎಷ್ಟು ಇರ್ತೈತಿ, 230 ವೋಲ್ಟ್, 250 ವೋಲ್ಟ್, 380 ವೋಲ್ಟ್, 400 ವೋಲ್ಟ್, 440 ವೋಲ್ಟ್ ಒಳಗೆ ಏನು ಸಿಗ್ತಾವ ಕಾಯಿಲ್ ರೇಟಿಂಗ್ಗಳು ಸಿಗ್ತಾವ. ಯಾಕಂದ್ರ ಇದು 3 ಫೇಸ್ ದ NVC ಕಾಯಿಲ್ ಐತಿ, ಇದರೊಳಗೆ ನಾವು 380 ಕಾಯಿಲ್ ಹಾಕಬಹುದು, 400 ತನಕ ಕಾಯಿಲ್ ವೋಲ್ಟೇಜ್ ಇದ್ರ ಅದ ಹಾಕಬಹುದು, 440 ತನಕ ಅದು ನಡೆದಾವ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೆಸೆಸಿಟಿ ಆಫ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ಗಳನ್ನು ನಾವು ಯಾಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ದ ಇನಿಷಿಯಲ್ ಬ್ರಷ್ ಕರೆಂಟ್ ಟು ಬಿ ಕಂಟ್ರೋಲ್ಡ್ ಬೈ ಅಪ್ಲೈಯಿಂಗ್ ರಿಡ್ಯೂಸ್ಡ್ ವೋಲ್ಟೇಜ್ ದ ಸ್ಟೇಟರ್ ವೈಂಡಿಂಗ್ ಡ್ಯೂರಿಂಗ್ ದ ಟೈಮ್ ಆಫ್ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್. ನಾವು ಮೋಟಾರ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲ ಅದ್ರ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದ್ರ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಕರೆಂಟ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟರ್ಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಟು ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ದ ಮೋಟಾರ್ ಫ್ರಮ್ ಓವರ್ಲೋಡ್ ಕರೆಂಟ್ ಅಂಡ್ ಲೋ ವೋಲ್ಟೇಜಸ್. ದ ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ದ ಮೋಟಾರ್ ಫ್ರಮ್ ಓವರ್ಲೋಡ್ ಕರೆಂಟ್ಸ್ ಅಂಡ್ ಲೋ ವೋಲ್ಟೇಜಸ್. ಇದ್ರಾಗ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಓವರ್ಲೋಡ್ ಅಂಡರ್ ವೋಲ್ಟೇಜ್ ಓವರ್ ವೋಲ್ಟೇಜ್ ಆಗಿ ಮೋಟರ್ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗ್ತೈತಿ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ಸಲುವಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಡ್ಯುಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್. ಇದೇನಿದೆ ಡ್ಯುಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ದ ನಿಮ್ದು ಪಿಕ್ಚರ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ತಿದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡ್ಯುಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಡಯಾಗ್ರಾಮ್. ಇದರೊಳಗೆ ಏನೈತೆ, ರೆಡ್ ಕಲರ್ ಒಳಗೆ ತೋರಿಸಿದ್ದ ಇದು ಪವರ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಇದೆ ಮತ್ತು ಅದರ್ಸ್ ಏನ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅದರ ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಇದೆ. ಇದರೊಳಗ ಏನ್ ಮಾಡಬಹುದು ನಾವು, ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಬೇರೆ ಮತ್ತು ಪವರ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಬೇರೆ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಇದೇನೈತಿ ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಇದೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಏನೈತಿ ಪವರ್ ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಕಂಬೈನ್ಡ್ ದಾಗ ಇದೆ. ಈ ತರ ನೀವು ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಕ ಡ್ಯುಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಥ್ರೂ ಮೋಟರ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬಹುದು. ಇದರೊಳಗೆ ನೋಡಿ, ಈ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಒಳಗ ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಯಾವ ತರ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತದೆ. ಇದರೊಳಗ ಈ NVC ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಅದಾಗ 2 ಫೇಸ್ ದ ಸಪ್ಲೈ ಕೊಡಬಹುದು ನಾವು. 2 ಫೇಸ್ ದ ಸಪ್ಲೈ ಕೊಡಕ್ಕೆ ಬೇಕು ನಾವು. ಯಾಕಂದ್ರ NVC ಕಾಯಿಲ್ ಏನ್ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಅದ 2 ಫೇಸ್ ಮ್ಯಾಗ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಿರ್ತೈತಿ, ಎನರ್ಜೈಸ್ಡ್ 2 ಫೇಸ್ ಮ್ಯಾಗ ಆಗ್ತೈತಿ. ಅದ್ರೊಳಗ ಒಂದು ಫೇಸ್ ಏನಿದ್ದಿಲ್ಲ, ಅದು ಓವರ್ಲೋಡ್ ಥ್ರೂ ಏನಾಗಿರ್ತೈತಿ, ಸ್ಟಾಪ್ ಪುಷ್ ಬಟನ್. ಅಂದ್ರ ಆ ಸ್ಟಾಪ್ ಪುಷ್ ಬಟನ್ ಏನಿರ್ತೈತಿ, NC ಇರ್ತೈತಿ. NC ಅಂದ್ರೆ ಏನಿರ್ತೈತಿ, ನಾರ್ಮಲಿ ಕ್ಲೋಸ್ ಇರ್ತೈತಿ. ನಾವು ಯಾವಾಗ ಪ್ರೆಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವಾಗ ಅಷ್ಟೇ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಅದ ಏನೋ ಆಗ್ತೈತಿ, ಮತ್ತೆ ಬಿಟ್ಟಿದ ಬಳಕೆ ಏನಾಗ್ತೈತಿ, NC ಆಗ್ತೈತಿ. ಮುಂದೆ ಮತ್ತೊಂದು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಪುಷ್ ಬಟನ್ ಇದೆ, ಅದರೊಳಗೆ ಏನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವೋ, ನಾವು ಯಾವಾಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಪುಷ್ ಬಟನ್ ಪ್ರೆಸ್ ಮಾಡ್ತೀವೋ ಅವಾಗ ಅದು ಕ್ಲೋಸ್ ಆಗ್ತೈತಿ. ಇದು ಏನಾಗ್ತೈತಿ, NC ಆಗ್ತೈತಿ. NC ಆದ ಬಳಿಕ ಸಪ್ಲೈ ಮುಂದುವರಿಯುತ್ತೆ. ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಸಪ್ಲೈ ಬಿ ಫೇಸ್ ಏನಾಗೈತಿ, ಸ್ಟಾಪ್ ಬಟನ್ ಬಂದಿದೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಬಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಬಟನ್ ಒಳಗೆ ಬಂದಿದೆ. ಸ್ಟಾರ್ಟ್ ಬಟನ್ ನಾವು ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಗ್ತೈತಿ, 6 ಫೇಸ್ ಮುಂದೆ ಬಂದ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತೈತಿ, NVC ಬರ್ತೈತಿ. ಮತ್ತೆ ಎರಡನೇ ಫೇಸ್ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಅದು ಡೈರೆಕ್ಟ್ NVC ಸಿಕ್ಕಿದೆ. ಯಾವಾಗ 2 ಫೇಸ್ ಸಿಗ್ತಾವೇನಿಲ್ಲ ಅವಾಗ ಇದೇನಾಗ್ತೈತಿ, NVC ಎನರ್ಜೈಸರ್ ಆಗ್ತದೆ. NVC ಎನರ್ಜೈಸರ್ ಆದ ಬಳಿಕ ಆಕ್ಸಿಲರಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಏನಿರ್ತೈತಿ ಅದು ಕ್ಲೋಸ್ ಆಗ್ತೈತಿ. ಆಕ್ಸಿಲರಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಕ್ಲೋಸ್ ಆಗ್ತೈತಿ. ಅದ್ರ ಸಪ್ಲೈ ಯಾವ ತರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದೆ, ಓವರ್ಲೋಡ್ ಥ್ರೂ ಸ್ಟಾಪ್ ಬಟನ್ ಇಂದ ಕ್ಲೋಸ್ ಇದ್ದ ಕಾರಣ ಸ್ಟಾಪ್ ಬಟನ್ ಏನಿರ್ತೈತಿ, ನಾರ್ಮಲಿ NC ಇರ್ತೈತಿ. ಏನಿರ್ತೈತಿ, NC ಇದ್ದ ಕಾರಣ ಸಪ್ಲೈ ಮುಂದೆ ಬಂದೈತಿ. ಮತ್ತೆ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಬಟನ್ ಒಳಗೆ ಏನಾಗೈತಿ, ಇದಕ್ಕೊಂದು ಫೇಸ್, ಎರಡನೇ ಫೇಸ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಸಿಕ್ಕಿದ ಬಳಿಕ ಇದು ಕಾಯಿಲ್ ಏನಾಗೈತಿ, ಎನರ್ಜೈಸ್ಡ್ ಆಗೈತಿ. ಎನರ್ಜೈಸ್ಡ್ ಆದ ಬಳಿಕ ಏನಾಗೈತಿ, ಇದು ಸಪ್ಲೈ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಇದು ಆಕ್ಸಿಲರಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಕ್ಲೋಸ್ ಆಗ್ತೈತಿ. ಆಕ್ಸಿಲರಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಕ್ಲೋಸ್ ಆದ ಬಳಿಕ ಸಪ್ಲೈ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಆಕ್ಸಿಲರಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಥ್ರೂ NVC ಸಿಗ್ಲಾಕ ಚಾಲು ಆಗ್ತೈತಿ. ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಬಟನ್ ಬಿಟ್ಟಿದ ಬಳಿಕ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಇದ ಮತ್ತೆ NO ಆಗ್ತೈತಿ. ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಗ್ತೈತಿ, NC ಆಗ್ತೈತಿ. ಪ್ರೆಸ್ ಬಿಟ್ಟದಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತೈತಿ, NO ಆಗ್ತೈತಿ. ಈಗ ಏನಾಗೈತಿ, ಈಗ ಡ್ಯುಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೈತಿ. ಬಟ್ ಇದ್ರೊಳಗೆ ಆಗಿದೆ, ನಾವು ಡ್ಯುಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಸ್ಟಾಪ್ ಬಟನ್ ಒತ್ತಿದ ಬಳಿಕ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಇದ NO ಆಗ್ತೈತಿ. NO ಆದ ಬಳಿಕ ಸಪ್ಲೈ ಮುಂದೆ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇದ ಕಾಯಿಲ್ ಡಿಎನರ್ಜೈಸ್ ಆಗ್ತೈತಿ, ಮತ್ತ ಡ್ಯುಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಬಂದ್ ಆಗ್ತೈತಿ. ಈ ತರ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಇದು ಪೂರ್ಣ ಟೋಟಲ್ ಡ್ಯುಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ವರ್ಕ್ ಆಗ್ತೈತಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್
ಇದು ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ನೀವು ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ advantages of dual starter. The advantages of dual starter include the following. The direct on the starter is inexpensive starter. ಅಂದ್ರೆ ಏನೈತಿ, ಈಗ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಏನೈತಿ ಚಿಕ್ಕದಾಗ ಸಿಗ್ತೈತಿ, ಅದರ ರೊಕ್ಕ ಏನೈತಿ ಇರ್ತಿದೆ ಅದು ಕಡಿಮೆ ಇರ್ತಿದೆ, ಅದರ ಒಳಗ ನಾವು ಡ್ಯೂಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ it gives most a complete starting torque at the beginning. ಏನಾಗ್ತೈತಿ, ಶುರುವಾಗಿ ನಾವು ಯಾವಾಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವೋ ಅವಾಗ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಟಾರ್ಕ್ ಏನಾಗ್ತೈತಿ ಹೆಚ್ಚಿರ್ತೈತಿ. The designing, operating and controlling this starter is very easy. ಇದರದ ಡಿಸೈನ್ ಮತ್ತು ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಏನಿರ್ತೈತಿ ಈಸಿ ಇರ್ತೈತಿ. ನಾವು ಅದರೊಳಗ ಏನು ಫಾಲ್ಟ್ ಐತೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಈಸಿಲಿ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ರಿಪೇರ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಅಂಡ್ ಟ್ರಬಲ್ ಶೂಟಿಂಗ್ ಆರ್ ವೆರಿ ಈಸಿ. ಅದ ಲೆಸ್ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಮತ್ತು ನಾವು ಅದರೊಳಗ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಈಸಿಲಿ ಅಸೆಂಬಲ್ ಮಾಡ್ಬೋದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ disadvantage. The disadvantage of the starter includes the following. Starting current is very high. ಇದರೊಳಗೆ ಏನಿರ್ತೈತಿ, ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಕರೆಂಟ್ ಹೆಚ್ಚಿರ್ತೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದರೊಳಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಕರೆಂಟ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ಲಕ್ಕ ಬರಂಗಿಲ್ಲ. The lifespan of the machine can be reduced. ಇದರದ ಮಷಿನ್ ಏನಿರ್ತೈತಿ ಲೈಫ್ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಿರ್ತೈತಿ. It is hard mechanically, needs high opening torque. ಇದರದ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಟಾರ್ಕ್ ಹೆಚ್ಚಿರ್ತೈತಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ application of dual starter. In an induction motor with a dual starter, the starting current will be about 6 to 7 times the full load current as such dual starter, and recommended to be used up to 3 HP squirrel cage induction motor and up to 5 kilowatt double cage rotors motor. ಅಂದ್ರೆ ಇದರೊಳಗೆ ಏನಾಗ್ತಿದೆ, ನಾವು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಏನು ಹೇಳ್ತಾರೋ, in an induction motor dual starter the starting current will be about 6 to 7 times full load current. ಇದು full load current ಒಳಗೆ ಎಷ್ಟು ತಗೊಳ್ತೀವಿ, 6 to 7 times full load current ತಗೊಳ್ತೀವಿ. ಆದ್ರೆ ಇದರೊಳಗೆ ಏನಾಗೈತಿ, ಡ್ಯೂಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ನಾವು ರೆಕಮೆಂಡೆಡ್ ಎಷ್ಟು ಮಾಡಿದೀವೋ 3 HP ದಿಂದ 5 HP ತನಕ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ಡ್ಯೂಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಅನ್ನು ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ಮತ್ತು 5 ಕಿಲೋವ್ಯಾಟ್ ಡಬಲ್ ಕೇಜ್ ರೋಟರ್ದ ಡಬಲ್ ಕೇಜ್ ಇರ್ತಿದ್ದೇನಿಲ್ಲ, ಅದರೊಳಗೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ಇದ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಅನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ಇದು ಡ್ಯೂಯಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಗೆ ಏನೇನು ಕಮೆಂಟ್ಸ್ ಇದ್ರ ನೀವು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಏನು ಹಾಕ್ಬೋದು, ಕಮೆಂಟ್ಸ್ ಅನ್ನು ಹಾಕ್ಬೋದು.